मला विचार ना फोन लावा मला. हॅलो हाय नमस्कार, कशा आहात आपण सगळे. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग अपलोड करायला खूपच लेट झालेला आहे, पण रेकॉर्डिंग केलं होतं म्हणून अपलोड करत आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कुठे चालली आहे, तर मी चाललेले आहे कोकणात, म्हणजे माझ्या गावी, माहेरी. ते पण बऱ्याच वर्षानंतर चाललेले आहे. आम्ही सगळे निघून हायवेला तयार आहोत गाडीची वाट बघत, आणि गाडीला खूपच लेट झालं यायला. अगदी 1.5 तास आम्ही उभं होतो हायवेला, आणि त्याच्यानंतर आली आमची ही गाडी. अरे कुठे चाललास पुढे? अच्छा, इकडे बॅग द्यायचे. कुडावळे, यादववाडी. काय साहेब एवढा लेट केलात? हाय, कसं आहेस? मजा चालली आहे, पुढे मारायच्यात. गाडीला यायला खूपच लेट झालं होतं, पण गाडी पाहून आणि आतमधली सगळी सिच्युएशन पाहून तर मन प्रसन्न झालं. म्हटलं ठीक आहे, लेट तर लेट, पण गाडी एकदम भारी आहे. आणि स्लीपरने प्रवास करायचा म्हटलं तर फारच मज्जा येते, खरं सांगायचं झालं तर. कारण की कधी कधी काय होतं, बसून बसून कंटाळा येतो. मग स्लीपर असेल तर आपण झोपूही शकतो आणि बसूनसुद्धा प्रवास करू शकतो. सो प्रवास एकदम भारी होता. आता आम्ही कोकणाच्या मार्गाला चालू झालेलो आहोत, आणि बाहेर बघा ट्रॅफिक किती आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 11, तरीसुद्धा रोड खचाखच भरलेले आहेत मुंबईत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, एवढी चांगली गाडी आणि हिची तिकीट किती आहे? तर सध्या तरी हिची तिकीट कमी होती, म्हणजे स्लीपरची 600 रुपये आणि सिटिंगचे 500 रुपये. आणि छान सगळे, म्हणजे सगळं क्लीनअप वगैरे एकदम व्यवस्थित होतं गाडीमध्ये. तर मज्जा आली प्रवास करायला, आणि खास करून तन्मयला जास्त मज्जा आली प्रवास करायला. खरं सांगायचं झालं तर तो मस्तपैकी सगळ्या गोष्टीचा आनंद घेत होता. सोबतच मला तन्मयला बघून प्रणयची आठवण येत होती, कारण की त्यालासुद्धा प्रवास करायला खूप आवडतो. आणि खास करून गावी जायचं म्हटलं की त्यालासुद्धा, गावी जायचं म्हटलं की तो नुसता उड्या मारायला लागतो. तर त्याला खूप मी मिस करत होती. आता सकाळचे वाजलेले आहेत 5:30, आणि मस्तपैकी आम्ही पोचलेलो आहोत कोकणात. मध्यंतरी मी बॅटरी लो असल्याकारणाने फोन ठेवून दिला होता चार्जिंगला. आणि ही बघा कशी वळणं आहेत कोकणात आमच्या गावी, एकदम नागमोडी वळणं आहेत. आणि इथून ही एवढी मोठी गाडी वळण बघा कशी घेते, तुम्हाला कळतच असेल. खरं तर हा जो मेन प्रवास आहे ना, इथे जरा भीती वाटायला लागते. इथे तुम्ही झोपला असेल तरी पण तुम्ही जागेच होणार, कारण की वळणच तशी आहेत. तर असं वाटतं की हां, एक साईडला जाऊन पडतोय वगैरे की काय सीटवरून खाली. तर आजचा प्रवास फार सुंदर होता खरं सांगायचं झालं तर. आणि मस्त छानपैकी अशा थरा लाल झालेल्या आहेत. आता सूर्यदेवसुद्धा दर्शन देतील थोड्या वेळाने. आणि आम्ही पोचलेलो आहोत आमच्या गावी कोकणात. मला वाटतं मी 5-6 महिन्यानंतर परत रिटर्न येते आता कोकणामध्ये. आणि खास करून मी माहेरी, आम्ही सर्व एकत्र बऱ्याच वर्षानंतर मी जाते, कारण की मला काय जायला वेळ भेटत नव्हता. पण ह्या वेळेस वेळही नव्हता आणि सुट्टीसुद्धा भेटत नव्हती, पण इमिजिएटली भेटली देवाच्या कृपेने. देवाचीच कृपा म्हणावी लागेल. हे बघा मस्त अशा थरा लाल झालेल्या आहेत. आता वाजलेले आहेत 5:45, आणि तर सुट्टी तर मला भेटली, आणि खूप घाई झाली पण माझी निघण्यामध्ये. पण ठीक आहे, देवासाठी 1-2 दिवस आम्ही जातो. आणि शिमगा म्हटला की तो मिस करायला कोणालाच आवडत नाही. किती जरी सुट्टी भेटत नसतील किंवा कोणताही प्रॉब्लेम असेल तरीही तो प्रॉब्लेम सॉल्व होतो. आणि
तो दिवस भेटतो. पण मला ह्यावेळेस सासरी नाही जायला भेटलं कारण प्रणयचा पेपर होता. मग मी म्हटलं चला आता इकडे भेटते जायला तर जाऊया, म्हणून इकडे गेली. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि पूर्ण उजळलेलं आहे. मस्त छान असं दव पडलेलं आहे सर्वीकडे. कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नाही आहे, पण रिअलमध्ये खरंच फार सुंदर वाटत होतं. आणि आता बस काही थोडा वेळातच अंतर आहे, म्हणजे जवळजवळ 15-20 मिनटाचं अंतर आहे आणि पोचणार आहोत आम्ही आमच्या गावी. तर हे बघा मस्त सूर्य महाराज उगवलेले आहेत. आता आलोच जवळ, एकदम आमच्या बस स्टॉपजवळ येऊन पोहोचलो आणि मस्तपैकी गाडीतून उतरलो. मूड एकदम छान फ्रेश होता आणि घरी जाऊनसुद्धा काम करायचं होतं, कारण घर आमचं कोकणातलं बंदच असतं दोन्ही साईडचं, माहेरचंसुद्धा आणि सासरचंसुद्धा. सर्वजण मुंबईलाच असतात. तर आता हा आलेला आहे बस स्टॉप. आता इथे आम्ही उतरू आणि आम्ही जाणार आहोत आमच्या घरी. सर्वांचाच प्रवास छान सुखमय आणि आनंदमय झाला. आता गाडी गेलेली आहे निघून आणि आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी. वाव, बघा सूर्य महाराज बघा किती सुंदर दिसत आहेत. फार सुंदर दर्शन झालं. बरं, घरात पोचल्या तन्मय लागला बॅग घ्यायला हातात. त्यालासुद्धा ट्रॅव्हलिंग किंवा गावी जायला खूप आवडतं. तर हा आहे माझा माहेरचा घर. तर हा आहे एक आठवणीतला झुळा. हा झुळा खूप जुना झुळा आहे, खूप वर्षापूर्वीचा झुळा आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच झुळ्यावरती खेळायला खूप आवडायचं. तर तो झुळा बनवलेला होता. हा आहे आमचा घर छोटासा आणि इकडे आहे छोटंसं कुंपण घातलेलं आणि इथे हा मंदिर आहे राधाकृष्णाचं. समोरच सूर्य महाराजांचं दर्शन होते छानपैकी. हे बघा. आणि आता किचन वगैरे सर्व घर वगैरे साफ करून आता म्हटलं चला नाश्त्याची तयारी करूया छानपैकी आणि मस्तपैकी कांदे पोहे बनवले. हा आमचा छोटासा घर आहे आणि इकडे हा रूम आहे, तो देवासाठी सेपरेट बनवलेला आहे, हे ते बघू शकता. तर हा आहे माझा कोकणातला माहेरचा घर छोटासा. ही आहेत आमच्या कुळदेवतेची नावे आणि ही राधाकृष्णाची पाटी. तर हा छोटासा घर कोकणात माझ्या बाबांनी बांधला आहे. पहिला जो जुना घर होता तो मातीच्या विटांचा होता. तरी ह्या घरालासुद्धा बरीच वर्ष झालेली आहेत. तर जवळजवळ मला वाटतं 17 वर्ष कंप्लीट झालेले आहेत ह्या घरालासुद्धा. आणि तन्मयाने आम्ही झुल्यावरती मस्त मज्जा करत होतो बसून. आता झालेली आहे नाश्त्याची वेळ आणि करणार आहोत नाश्ता. तर या सर्वांनी नाश्ता करायला मस्तपैकी गरमागरम कांदेपोहे बनवलेले आहेत. वरून छान लिंबाचा रस आणि झुळ्यावरती बसून मस्तपैकी कांदेपोहे आणि चहाची चव घेत आहोत सर्वजण आम्ही. तन्मयला आवडले कांदेपोहे. तन्मयने ताव मारला, पण नंतर काय साहेबाला खायला जमेना. त्याला हाताने खायला जमत नाही, पण तरीसुद्धा तो प्रयत्न करत होता खायचा. तर हा आहे आमचा छोटासा गाव कोकणातला. नाश्ता वगैरे झाला, फ्रेश वगैरे होऊन मस्तपैकी आम्ही आलो बाहेर फिरण्यासाठी जंगलात. तर इथे भेटले आम्हाला हे काळू बाबा म्हणजे बैल भेटला. हा आंबा आलाय खूप. काय बोलतेस? हा ग, चालेल, द्या तिकिटीचे पैसे, मी येईन गावी. मला पण तेवढंच पाहिजे असतं. खरंच येईन, मस्करी नाही करत. चांगलं बनवून घ्यायला पाहिजे होतं ह्याला थोडंसं. हां, अरे ह्याची चांबड्याची चप्पल असते ना. हे बघ मँगो ट्री. ओहो, परंब खेळायला मस्त आहे. आपण खेळायचं माहिती आहे त्याला, आम्ही खेळायचं. चढू? मला इथे चढायचं आहे. खूप आलंय ग. वा, हे दोन्ही पण आहेत ना आपलेच. दिसत आहेत का आंबे? होय, क्या बात आहे. आणि वाव, दात दिसले नाही पाहिजेत ना त्यांना, गोल्डन आहेत. तर छोटा मँगो. कोकिळा ओरडते. हे घे,
मँगो बारीक बिरीक आली आहे. हे बघ छोटा मँगो तुझ्यावढंच आहे. तू पण बरोबर ग्रीन घालून आलंस. कोण ओरडते? ना मँगो ट्री आहे तर काय बोलतात त्याला, आंब्याचं झाड मराठीमध्ये. आमराईमध्ये फिरल्यानंतर मस्तपैकी निवांत इथे बसलो थोड्या वेळ गप्पा मारत आणि मग असंच गेलो नंतर मस्तपैकी असा थोडासा फेरफटका मारायला आणि छानपैकी आजचा दिवस आहे तो एन्जॉय केला पूर्णपणे. गोळ्या बसाची स्टाईल भारी आहे गोळ्या. दहावीला आहे ना ती पण. फणस आलेत रे. नको काय कापा आहे. मी काय भाजी बनवत नाही. कडू आहे त्याची भाजी. काय कडू बनवता आली पाहिजे. काय बनवता येते मला भाजी. तिलगुटामध्ये बनव. हा तिलकुटामध्येच बनवलेली बाबा. कुपन घालायची ना आपल्याकडे पहिली. त्याला करवंद पण घेऊन आलेत. कधी आजच घातले वाटतं. काल घातली काय. चटणी करूया करून हे बघ इथं भरपूर आहेत आपल्या इथं समोरच वाड्याच्या समोर. हा काल तिथूनच घेऊन आलो. विरीकडे गेलेलास. तिकडं कोण जात मी आता वाडी फिरलो नाही आल्यापासून.